महत्वाची बातमी आपण पाहूयात। तिकडे पनवेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। 2 बांगलादेशी महिलांसह 6 पीडितांची सुटका करण्यात आली, तर पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिन्ही आरोपींना 13 जुलैपर्यंत आता पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, एका मोठ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पनवेलमध्ये करण्यात आलेला आहे, नेमकी ही कारवाई कशी करण्यात आली? शुभम, खरं तर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने पनवेलमधील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराच्या रॅकेटचा हा पर्दाफाश केलेला आहे आणि एकूणच यामध्ये जर छापा टाकून 2 बांगलादेशी नागरिकांसह एकूण 6 पीडित महिलांची यामध्ये सुटका करण्यात आलेली आहे। या घडीची एक मोठी बातमी बोलता येईल। पाहायला गेलं तर गुप्त माहितीच्या आधारे जी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि हा व्यवहार निश्चित होताच पोलिसांच्या पथकाने जो हॉटेल राहुल पार्क फॅमिली रेस्टॉरंट अँड बार आहे आणि लॉजिंग येथे अचानक छापा टाकला आणि यामध्ये ही मोठी कारवाई केली आहे। आणि यामध्ये जो लॉज व्यवस्थापक आहे, कॅशियर असेल आणि वेटर यांना अटक करण्यात आलेली आहे। मात्र या प्रकरणामध्ये जे लॉज मालक आहेत ते मात्र फरार असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केलेल्या 3ही आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शुभम, अगदी आकांक्षा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या कारवाईच्या संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।